नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आयपीओ दर्शन या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कालच एक आयपीओ क्लोज झाला, तो म्हणजे ओसवाल पंपचा आयपीओ। मित्रांनो, आज या आयपीओचा अलॉटमेंट निघणार आहे। तर मित्रांनो, अलॉटमेंट कुठल्या वेबसाईटवर पाहता येईल, कसे चेक करायचे, किती वाजता अलॉटमेंट येईल व सध्या याचा जेएमपी काय चालू आहे, याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा। मित्रांनो, तर हा ओसवाल पंपचा आयपीओ 13 जून ते 17 जून पर्यंत मार्केटमध्ये ओपन होता। याची फेस व्हॅल्यू मित्रांनो 1 पर रुपये शेअर आहे। त्यानंतर 614 रुपयाचा मित्रांनो पर शेअर असेल, ज्यामध्ये तुम्हाला 24 शेअरचा एक बंडल असणार आहे। तर मित्रांनो, ह्याची साईज मित्रांनो 1387 कोटीचा आयपीओ होता। त्यामध्ये फ्रेश इश्यू 890 कोटी, तर ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 897 कोटी होता। मित्रांनो, ह्या आयपीओ मध्ये सबस्क्रिप्शन बघायला गेले तर ठिकठाक सबस्क्रिप्शन झाले काय। कालच एका व्हिडिओमध्ये आपण ह्या आयपीओचं सबस्क्रिप्शन आपण पाहिलं होतं व मित्रांनो, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं असेल तर कितीपैकी किती चान्स आहेत तुम्हाला ह्या आयपीओचे अलॉट होण्याचे, हे देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं। पण जर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ कालचा पाहिला नसेल तर चॅनलवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही तो चॅनलवरती पाहू शकता। तर मित्रांनो, क्यूआयबी कॅटेगरीने हा आयपीओ 88 टाइम्सचा सबस्क्राईब केला होता। तर एचएनआय कॅटेगरीने 36 टाइम्स सबस्क्राईब केला। त्यानंतर बिग एचएनआय कॅटेगरीने 43 टाइम्स, तर स्मॉल एचएनआय कॅटेगरीने 22 टाइम्स, तर आपल्या रिटेल कॅटेगरीतून 3.7 टाइम्स हा आयपीओ सबस्क्राईब केला। मित्रांनो, आयपीओला जर टोटल सबस्क्रिप्शन आलंय ते म्हणजे 34.42। मित्रांनो, आयपीओला एक ठीकठाक सबस्क्रिप्शन इथे आले आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे, हा जो आयपीओ ओपन होता त्या टाइम मध्ये म्हणजे जगावरती त्या युद्धाचं म्हणजे इराण इस्रायलचं संकट आहे। त्यानंतर हे अमेरिका आणि चायनाचं टॅरिफ वॉर तर सुरूच आहे। एवढे सुद्धा मित्रांनो पॉईंट असून सुद्धा या आयपीओ मध्ये 34.42 टाइम्सचा आयपीओ सबस्क्राईब झाला। त्यामुळे मित्रांनो माझ्या मते तर ठीकठाक हे सबस्क्रिप्शन झाले आहे। तर मित्रांनो, आजची काय जेएमपी ची स्थिती आहे ते आपण पाहूया। मित्रांनो, आज आपण जेएमपी 60 रुपये चालू आहे, काल देखील 60 रुपये होता। तर मित्रांनो, जर तुम्हाला आयपीओ अलॉट झाला तर तुम्हाला जेमतेम 10% प्रॉफिट होऊ शकतो। एस्टिमेटेड प्रॉफिट आहे मित्रांनो 1440 रुपये इतका आहे। त्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहणार की आयपीओचा अलॉटमेंट स्टेटस कसा चेक करायचा। तर मित्रांनो, ह्या आयपीओचा अलॉटमेंट स्टेटस हा MUFG इन टाइम अलॉटमेंट स्टेटस, तुम्हाला एवढं फक्त गुगल वरती जाऊन सर्च करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे जी पहिली लिंक दिसेल त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सिलेक्ट कंपनी म्हणून तुम्हाला इथे जेव्हा पण या आयपीओचा अलॉटमेंट येईल तेव्हा मित्रांनो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देईल, त्यामुळे माझ्या टेलिग्राम चॅनल देखील आता सबस्क्राईब करून जॉईन करा। जेव्हा पण मित्रांनो हा आयपीओचा अलॉटमेंट येईल तेव्हा तुम्हाला कंपनीचं नाव दिसेल व त्यानंतर मित्रांनो तुम्ही पॅन कार्ड, ऍप्लिकेशन नंबर, डीपी क्लायंट आयडी, त्यांचा अकाउंट नंबर, IFSC नंबर तुम्ही टाकून चेक करू शकता। पण मित्रांनो तुम्ही पॅन कार्डने इझिली चेक करू शकता, कारण पॅन कार्ड सगळीकडे म्हणजे सर्वांकडे लगेच अवेलेबल सुद्धा असते, त्यामुळे तुम्ही पॅन कार्डने इझिली ट्रॅक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, पॅन कार्ड टाकल्यानंतर तुम्ही इथे सबमिट वरती क्लिक करून तुमचा अलॉटमेंट हा आयपीओ लागला आहे की नाही ते तुम्ही चेक करू शकता। मित्रांनो, तुमच्यासाठी एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तसेच शेअर मार्केट रिलेटेड अपडेटसाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा। धन्यवाद।